नमस्कार. आपण मागच्या भागापर्यंत असं पाहिलं आहे की भरत नाराज झालेला आहे आणि आता निवेदन माझ्या नावाचं करा आणि मी निघतो भेटीला, आज जातो भरताला, असं तो म्हणत आहे. असं म्हणत असताना भरत म्हणतो की मीच करतो निवेदन, कारण सुमंत्राला भरतासाठी अपशब्द वापरणं बिलकुल आवडत नाही आहे. आणि तो म्हणतो, निर्घृणश्च कृतघ्नश्च प्राकृतः प्रियसाहसः भक्तिमान आगतः कश्चित कथम तिष्ठतु यातु इति. म्हणजे निर्घृण आहे मी कृतज्ञ आहे, मी सामान्य अतिसामान्य आहे आणि साहस मला प्रिय आहे. हे स्वतःबद्दल निगेटिव्ह उद्गार काढले. निर्घृण कारण माझ्या निमित्ताने माझा पिता हरवला, माझे भाऊ वनात आले, माझी वहिनी मातेसारखी ती वनवासात आलेली आहे आणि राज्याचा लोभी मी ठरलो, जे आम्हाला ह्यातलं काहीही माहीत नव्हतं, पण निमित्त माझं असल्यामुळे अयोध्येचा नाश होतो आहे, म्हणून मी निर्घृण आहे. कृतज्ञ म्हणजे ज्या पित्याने जन्म दिला, ज्या भावांनी मला प्रेम दिलं, अशा सगळ्यांचे उपकार न स्मरता मी त्यांच्या नाशाला आणि त्यांच्या दुर्दैवाला कारणीभूत ठरलो, म्हणून मी कृतज्ञ. प्राकृत म्हणजे अत्यंत सामान्य आणि प्रियसाहस म्हणजे मी राज्य सोडून आलो आहे. मी गुरु नंतर वडील यांची आज्ञा मानणारा आहे, नीतिधर्म मानणारा आहे, परंतु कैकेयीचा कोणताही विचार मला मान्य नसल्यामुळे मी अयोध्येला पोरक करून आईचा तडकाफडकी विचार केला आणि भूमीचा त्याग करून आलो आहे. म्हणून कदाचित तू मला साहसी म्हणशील, कारण सहसा विदधित न क्रियाम असं म्हटलेलं आहे की अविचार करत कुठलीही क्रिया करू नये. अविवेकः परम आपदां पदम ऋणते विमृश्यकारिणं गुणलुब्धा स्वयमेव संपदा. तर विचार करून कुठलीही गोष्ट केली तर राज्यलक्ष्मी विचार करून निर्णय घेणाऱ्या राजाला आपणून वरते आणि सर्व संपदा फळफळतात. त्यामुळे मी राज्य सोडून आलो आहे, हे एक साहस केलं आहे, पण मला साहसप्रिय आहे असं मी म्हणून घ्यायला तयार आहे. पण मी राज्यलोभी नाही, मी पित्याचा घात करणारा नाही आणि मी या कुठल्याच विचारात नसताना माझं नाव त्यात गुंफलं गेलं आणि तुमच्या नशिबी हे दुःख आलं आहे, म्हणून मी स्वतःला निर्घृण म्हणतो आहे, कृतज्ञ म्हणतो आहे. पण तरीही मी कोणाच्याही अनुमतीशिवाय अयोध्या सोडून आलो आहे, हेही खरं आहे. पण असं असलं तरी भक्तिमान आहे. हे रामा, मी तुला परमेश्वरा समान मानतो. एक मात्र स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलला आणि ते दृढ आहे त्याच्या मते की मी भक्तिमान आहे. कोणी एक भक्तिमान आला आहे रे तुझ्याकडे, देवाच्या दारात एक आसुसलेला ईश्वरपरायण भक्त आला आहे, तर तू काहीतरी भक्तवात्सल्य दाखवतोस. थांबू मी का जाऊ? त्याला तिथे रामाच्या समोर उभं राहायलासुद्धा अपराधी वाटतं आहे आणि म्हणून म्हणतो थांबू का जाऊ. हे ऐकल्यावर सीता, लक्ष्मण आणि राम येतात आणि राम म्हणतो, सौमित्रे शृणोशी. त्याला तो आवाज आहे ना, तो मेघगर्जनेला मागे टाकणारा गंभीर आवाज वडिलांसारखा वाटतो आणि तो म्हणतो, हा कुणाचा स्वर आहे? का माझा बंधू आहे हा? अशी शंका उत्पन्न करत तो बाहेर येतो आहे. लक्ष्मणाला पण तो आवाज आहे तो भरतासारखा वाटतो आहे आणि मग त्यांच्या असं लक्षात येतं की रामाच्या की हा दुसरा तिसरा कोणी नसून सर्वथा न अयम अबांधवस्य स्वरसंयोग. अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. आतल्या प्रेमधाग्यांनी, नात्याच्या रक्ताच्या नात्यांनी बांधले गेलेले हे भावंड आहेत ना, तो ते ओळखतो आणि तो म्हणतो, याचं रूप, याचा स्वरसंयोग माझं अंतःकरण प्रेमाने ओलाव्याने ओथंबवून टाकतो आहे. बघ बरं कोण आलं आहे. आणि भरताला धीर सुटला आहे भरताचा. तेवढेही क्षण त्याला जास्त वाटतात आणि तो म्हणतो, न कश्चित प्रतिवचनं प्रयच्छती. कुणीच मला प्रत्युत्तर देत नाही का? किन्नु खलु विज्ञातोस्मी. कळलं का काय की तो आला आहे कृतज्ञ कैकेयीचा कृतज्ञ पुत्र. आणि मग लक्ष्मण त्याला पाहतो आणि त्याचं ते चंद्राप्रमाणे मुख, त्याचं झळाळलेलं तेज, हा रामासारखाच अतिशय सुंदर दिसायला हा कोण आहे असा लांबून तो विचार करतोय. हा राजा इंद्र आहे का मधुसूदन कृष्ण आहे असं म्हणत तो येतोय. तेवढ्यात त्याला सुमंत्र दिसतात आणि मग त्याला कळतं की भरत आलेला आहे आणि
मग सुमंत्र सगळी सांगतो, पुन्हा ओळख करून देतो, भरत आलेला आहे तुझा धाकटा भाऊ म्हणून. आणि लक्ष्मण त्याला आयुष्मान भव म्हणून जवळ करतो. त्याच्यानंतर भरताला बरं वाटतं. मग भरत रामाच्या पाया पडायला जातो. आणि मग लक्ष्मण म्हणतो, अयं ते दयितो भ्राता भरतो भ्रातृवत्सलः संक्रांतम यत्र ते रूपम आदर्शे इव तिष्ठती. राम आणि भरतात साम्य आहे असं भासाने दाखवलेलं आहे. त्यामुळे ते दोघं दिसायला अगदीच सारखे आहेत अशी एक चर्चा झालेली आहे. त्याच्यानंतर राम इतकं सुंदर बोलतो, मैथिली भरत अवलोकनार्थम विशाली क्रियतां ते चक्षु. अगं या भरताला डोळे भरून तू बघ. विशाली क्रियतां रूपाचा फार सुंदर उपयोग करून घेतलेला आहे. म्हणजे डोळे मोठे कर, याचा अर्थ की तुझ्या डोळ्यात मावणार नाही. तो माझा भाऊ आला आहे, तो भरत मला भेटायला आला आहे. तो प्रेमळ, तो वत्सल, तो भक्त, तो सात्विक, तो अत्यंत पावित्र्याचं मांगल्याचं प्रतीक असणार आहे. त्याला किती पाहून किती नको तुला होईल, अशा अर्थाने म्हटलं आहे की विशलीक्रियतां ते चक्षु. भरताच्या मनात एक सेन्स ऑफ गिल्ट आहे. त्यांनी रामाला ओळखलं नाही असं नाही, पण त्याला भय वाटतंच आहे. पण राम हा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे तो अतिशय मनापासून स्वागत करून सीतेला म्हणतो, अगं डोळे भरून पहा त्याला. आणि मग ते पाहिल्यावर ती म्हणते, या बंधुप्रेमाची मला जाणीव होती आहे. अद्य खलु अवगच्छामी पित्रामे दुष्करं कृतम, असं रामही म्हणतो. ती असं म्हटल्यावर राम म्हणतो, खरं आहे, आज मला कळलं की माझ्या वडिलांनी काय कठीण भोगलं. कीदृशस्तनय स्नेह भ्रातृस्नेह अयम ईदृशः. मी मागे म्हटलं होतं की राम हा दशरथाचा वध झालेला कळल्यानंतर म्हणतोय की वडील एवढ्याशा गोष्टींनी हे होतात, मूर्छित होतात. त्यांनी आपल्या मनाचा एक प्रकारचा विकलपणा किंवा कमकुवतपणा सिद्ध केला आहे. देवांच्या मदतीसाठी स्वर्गात जाणारा सम्राट वनात पुत्र जातो म्हणून एवढा हळवा होतो की त्याला न साजेसं मरण ओढवतं, असं तेव्हा राम म्हणाले. तेव्हा मी म्हटलं होतं की याचं लिंक तुम्हाला 4थ्या अंकात मिळेल. आता राम म्हणाला, आज मला खरं कळतंय की माझ्या वडिलांनी काय कठीण भोगलं. का म्हणतो तर हा भरत सगळं राज्य सोडून माझ्यासाठी वनात धावत येतोय, एवढं याचं प्रेम. आणि याला बघितल्यानंतर मला भरतं येत आहे प्रेमाचं. सीतेला म्हणा असं वाटतं, सीता डोळे भरून बघ, माझा भाऊ आला आहे. जर मला एवढं भरतं येतं आहे तर वडिलांना माझ्या वियोगाच्या वेळेस किती त्रास झाला असेल. म्हणजेच पुत्रस्नेह हा बंध किती लवचिक आहे. असं म्हणतात की हे पुत्र म्हणजे काय आहे तर हे पृथ्वीवरचं अमृत आहे. हा एक चंदन रस आहे जो पित्याच्या हृदयाला शीत म्हणजे शैत्य, शीतलता आणि सुगंध देतो. हा एक अमृत रस आहे जो पित्याच्या हृदयाला चैतन्य देतो असं बोललेलं जातं. तर अशा लाडक्या तनयाचा शापानंतर प्राप्त झालेल्या प्रजाप्रिय रामाचा त्याग अन्यायाने घडतो आहे. तेव्हा तो तडफडला, जो आत्मा दशरथाचा, आणि मृत्यू स्वीकारला गेला. तेव्हा राम असं म्हणाला होता. त्या रामाला आज असं वाटलं, जर पुत्रप्रेम रामांचं किती अवघड गोष्ट आहे, कारण हे भावाला पाहिल्यावर मला घाईवरून येते आणि माझ्या भावाला घाईवरून येते. इतके प्रेमाचे धागे, हे तंतू हे कोमल असतात, नाजूक असतात. तर माझ्या वडिलांनी काय दुष्कर केलं हे आज मला समजतंय. कारण राम हा भरताचा ज्येष्ठ भ्राता आहे आणि ज्येष्ठ भ्राता हा पित्या समान असतो. त्याच्यामध्ये लहान भावंडांबद्दल अत्युत्कट आणि सहज वात्सल्य असतं. आणि त्या वात्सल्यातून रामाच्या मुखातून हे अत्यंत सुंदर उद्गार निघालेत. म्हणून मी म्हटलं की भास हा अतिशय तरल भावना टिपतो आणि त्याला त्या टिपायला आणि त्याला त्या भावतात पण तो ते प्रसंग निभावून पण फार हृद्य पद्धतीने नेतो. म्हणून भास हा रसिकांच्या मनात फार मोठं स्थान मिळवून जातो. फार सहज शैली आहे एवढी करून त्याची. आणि त्यानंतर त्याला आत घेतात आणि राम म्हणतो की नीलकमलाच्या दलाप्रमाणे नेत्र असलेली, आनंदाने अश्रुधारा ढाळणारी आणि मातेप्रमाणे प्रेम करणारी ही जी सीता आहे
त्या सीतेनेच रामाला भरताला सन्मानपूर्वक आत आणावं. म्हणजे जिथे जिथे भरताच्या मनात कुठेतरी सेन्स ऑफ गिल्ट आहे, तो रामाच्या एकेका शब्दातून, वात्सल्यातून, स्वागतातून, प्रेमातून तो अपराधाचं त्याचं सल आहे ना, तो इतका सहज धुतला जातो आहे की असं म्हणतात, पानी के प्यासे को तकदीर ने जैसे जी भर के अमृत पिलाया. एखाद्याला पाण्याची तहान लागलेली असते आणि त्याला अमृताचा कलश मिळावा, तसं रामसीता लक्ष्मणांकडून भरताला प्रतिक्रिया किंवा स्वागत किंवा प्रेम मिळत आहे, हे त्यांनी दाखवलेलं आहे. भासानी भरभरून अगदी औदार्य पूर्ण अंतःकरणाने, उदात्तालंकार ज्याला म्हणतात, अतिशय उत्तम पद्धतीने हे वर्णन केलेलं आहे आणि हे अकृत्रिम केलेलं आहे. आणि मग सीता जाते, ती फसते क्षणभर, कारण रामासारखं सादृश्य आहे. हे सगळं दाखवल्यावर भरत तिला बघतो आणि म्हणतो, इदम तत् स्त्रीमयं तेजः जातं क्षेत्रोदरात हलात जनकस्य नृपेंद्रस्य तपसः सन्निदर्शनम्. जनकराजाचा मुद्दाम उल्लेख केला आहे, कारण तो स्वतः विदेही आहे आणि ही बापसे बेटी सवाई आहे. ही सगळं सोडून वैभव वगैरे तिला नाथाशिवाय ते सगळं सलतंय आणि तिला वनात नाथाबरोबर सनाथपण आहे, हे मोठं सौभाग्य वाटतंय. अशी ही भूमीच्या गर्भातून हा आता उल्लेख काय तर आयोनिज म्हणजे जगत पावनी, जन्मजात पवित्र आहे आणि त्यामुळे तिला कुठलाही लोभ, मोह, मत्सर, कुठलाही कलंकाची रेषासुद्धा जिच्या मनाला पतिप्रेमापुढे स्पर्श झाली नाही, असं हे नांगरलेल्या भूमीच्या गर्भातून आलेलं स्त्री तेज आहे. आणि जनक राजाच्या तपाचं मूर्तिमंत फळ आहे, कारण तो जसा विदेही आणि निर्लोभी, त्याहीपेक्षा लहान वयात त्याच्या मुलीने हे जे निर्लोभीपणा दाखवला, ही बॅकग्राऊंड आहे, ही त्याला आपल्या मातेच्या पुढे, जी मोठ्या वयाची आहे, जी माता आहे 3 मुलांची, ती इतकी दुष्टपणाने आधाशीपणाने वागली, त्यापेक्षा ही कोवळीपूर किती सुंदर वागते. त्याच्यामुळे त्याला अयोनिज जगत पावनी आणि स्वतः जन्मजात निष्कलंक पवित्र अशी ती सीता आजही तसंच जगत आहे. म्हणून तो त्याला मूर्तिमंत स्त्री तेज आणि जनकाचं हे तपश्चर्येचं फळं अशी मुलगी जन्माला यावी, असं अत्यंत सार्थ वर्णन आपल्या माते समान असलेल्या सीतेबद्दल वर्णन करतो. आणि त्यानंतर सगळेजण एकमेकांना अतिशय प्रेमाने पुन्हा पुन्हा वारंवार भेटत आहेत. आणि मग भरत म्हणतो, आता आपण काय करणार? तेव्हा सुमंत्र म्हणतो, अहं पश्चात प्रवेक्ष्यामि स्वर्गम याते नराधिपे विदितार्थस्य रामस्य मम एतत् पूर्वदर्शनम. रामाला हा वृत्तांत दशरथाच्या वधाचा मी सांगितला होता, पण आता मी तुम्हाला असं सांगतो की महाराज स्वर्गवासी झाले, त्यामुळे ते सगळं सांगितल्यानंतर ह्या स्थितीत या भेटीने रामाला पूर्वीचं स्मरण होईल सगळं, तर आधी तुम्ही भेटा, अशी ते काही चर्चा झालेली आहे. आणि राम त्याला इतका आपल्या बाहूत आलिंगन द्यायला इतका उत्कट प्रेमाने बोलावतो आणि एखाद्या दाराच्या पाख्याप्रमाणे आपली विशाल छाती पसरून, भरता मला तू आलिंगन दे आणि दिलंस की शरीरातील चंद्राप्रमाणे तुझं मुख वर कर रे आणि संकटाने दग्ध झालेल्या या माझ्या हृदयाला, शरीराला आनंद दे, असं म्हणतो. म्हणजे उलट झालं की भरताला वाटत होतं की कसं अपराधाची माफी मागायची सुद्धा त्याला बिचाऱ्याला लाज वाटते. जे त्यांनी केलं नाही त्याबद्दल तो एक ओझं घेऊन 3ऱ्या अंकापर्यंत आला होता, 4थ्या अंकापर्यंत 3ऱ्या अंकापासून आला होता, आपण पाहिलंय. भरताने उलट त्याला म्हटलं की तू मला शरदीच्या चंद्राप्रमाणे आहेस आणि तुझं ते मुख आहे ना, तो बिचारा खाली मुख घालून उभा आहे, ते वर कर, ते मला दाखव आणि माझ्या हृदयाला पुत्रासमान असणार आहे छोट्या भावाच्या आलिंगनाने आनंद रस मिळू दे. मी म्हटलं ना, अमृताचा रस त्याचा आनंद चैतन्य असेल, अशी पुत्राबद्दलची पित्याची भावना असते, तशी या मोठ्या भावाची भरताबद्दलची भावना आहे. फार सुंदर वर्णनं केलेली आहेत. तो म्हणतो, उन्नमय आननमिदम, अरे तोंड वर कर रे, मला तुझं मुख बघू देत. शरदिंदू कल्पम, शरदीच्या चंद्रासारखं सौंदर्य, शांती, कवळीक, तेज, सौम्यता ज्याच्यात आहे असं तुझं रूप मला पाहू दे. मुकडा
आणि प्रल्हादय व्यसनदग्धम इदम शरीरम. हे व्यसन कुठलं तर राज्य गेलं हे नाही, वडील गेले, मातेला काय मनात विकल्पाला माहीत नाही, पण भावंड विखुरली गेलो आपण. हे सगळं जे आहे ना, त्या संकटाने दग्ध झालेल्या मला, तू अयोध्येहून आलेला, तू माझ्या पित्याच्या नगरीचा स्पर्श झालेला असा तू मला शरीराला आनंद दे. विरहामध्ये काही उपाय असतात ना, त्यात तद अंगस्पृष्ट स्पर्शनम असं एक शृंगारामध्ये दाखवलेलं आहे की त्या व्यक्तीच्या ला स्पर्श झालेला आहे, तिथे आपण स्पर्श केला. तद अंगस्पृष्ट स्पर्शनम म्हणजे अयोध्येचे च्याकडून आलेला आहेस, त्या पावनभूमीतून, वडिलांच्या भूमीतून तू आला आहेस आणि तू माझे वडील नाहीत, तर आता तू मला आलिंगन देऊन मला आनंद दे माझ्या शरीराला, असा त्याचा अर्थ काढलेला आहे. तर त्याला एक तत्व आहे की आपल्या विरहाच्या वेदनेत होरपळत असताना ज्याचा विरह झाला आहे त्याची वस्तू, त्याच्या भूमीचा वारा, या सगळ्यांच्या स्पर्शाने शरीराला आलाद मिळतो, मनाला शांती मिळते, असं एक तत्व आहे. त्याचा इथे उपयोग करून घेतलेला आहे. आणि मग मात्र भरताला अतिशय समाधान वाटतं, आनंद होतो. राम हा वडिलांच्या निधनाच्या दुःखाने थोडा होरपळलेला आहे. त्यामुळे तो असं म्हणत असतो की पूर्वी दैत्य संग्रामात देवांच्या विमानाप्रमाणे स्वतःचं सैन्य घेऊन जाताना युद्धात तोच असं ज्याच्याबद्दल गौरवानी उद्गार देवदानव काढत असा जो विख्यात, त्या राजाने देहत्याग केल्यावर प्रिय अशा आपल्याशिवाय तो राजा आपल्या सगळ्या पितृ लोकांच्या बरोबर बसलेला असेल आणि स्वर्गात स्वतःचं मनोविनोदन करत असेल का, असं वडिलांबद्दल काही शोकाचे उद्गार काढल्यावर सुमंत्राला फार वाईट वाटतं. आणि तो म्हणतो नरपती निधनम भवत प्रवासम भरत विषादम अनाथथाम कुलस्य. नरपती म्हणजे दशरथाचं निधन झालं, आपण वनात आलात, भरताला केवढं दुःख झालं आहे, अयोध्या पोरकी झाली आहे, हे सगळं दुःख हे सहन करणारं हे माझं दीर्घायुष्य आहे, हा दोष झाला आहे आणि मला हा शाप वाटतो आहे, जगून अपराध वाटतो आहे, असं सुमंत्रही रडायला लागतो. कारुण्याचा इथे खूप परिपोष झालेला आहे, स्वाभाविक आहे. शेवटी सीता म्हणते रुदंतम आर्यपुत्रम पुनरपि रोदयति तातः. सीता म्हणते आधीच आर्यपुत्र रडत आहेत आणि आपण असं बोलून, तात तर आमचे गेले, दशरथ महाराज गेलेत आणि हे तात सुमंत्राला खूप मान आहे, आपण असं बोलून पुन्हा त्यांना रडवत आहात. अशा पद्धतीने तिथे थोडं कारुण्याचा परिपोष झालेला आहे, जो स्वाभाविक पण आहे. आणि त्यानंतर राम सीता हे पुन्हा सावरले गेलेले आहेत आणि मग भरत म्हणतो की दादा माझ्यावर कृपा करा, इह स्थास्यामि देहेन तत्र स्थास्यामि कर्मणा नामनैव भवतो राज्यम कृतरक्षम भविष्यती. काय होतं की तो म्हणतो की मी देहाने इथेच राहणार आहे आणि तिकडे मी काम करीन आणि तुमच्या नावाने राज्याचं रक्षण होईल. ती रामाला आवडत नाही. राम म्हणतो असं करू नको, कैकई माता. रामाच्या मनात कैकेयीबद्दल काहीच राग नाही म्हणून तो म्हणतो कैकेयी ज्याची माता आहे अशा भरता. पितुर्नियोगात अहम आगतः वनम. मी वडिलांच्या आज्ञेवरून वनात आलो आहे. न दर्पात न भयात न विभ्रमात वत्स. अरे बाळा, मी कुठल्या भीतीने लोक काय म्हणतील किंवा गर्वानी नकोच मला राज्य, चाललो मी, असं माझ्या मनात नाही. कुठल्या गोंधळाने मी निघून आलेला नाही आहे. मी वडिलांचं सत्यवचन आहे, आपल्या कुलाचं सत्यवचन हे ब्रीद आहे. तर कुलम जनस सत्यधनम ब्रवीमिते. आपण सत्यधन लोक आहोत, तर कथम भवान नीचपथे प्रवर्तते. मग तू या चुकीच्या निंद्य मार्गाला का जातोस? जर तू राज्यावर बसावं असं भरताला दशरथाने सांगितलेलं आहे, कैकेयी मातेची इच्छा आहे, तर मातापित्यांची आज्ञा मोडून तू असं चुकीचं कसं वागतोस? तर तू प्रियसा हा शब्द वापरला होता ना, त्याचं इथे स्पष्टीकरण मिळतं. मग आता सुमंत्र म्हणतो मग नक्की अभिषेकाचं जल कुठे अर्पण करायचं? राम म्हणतो यत्र मे मात्रा अधीतम. कैकेयीला तो माझी आई म्हणतो, हे शब्द मुद्दाम वापरलेले आहे. पदाचं औचित्य म्हणतात याला. असं म्हणतात, औचित्य विचार चर्चा नावाचा ग्रंथ आहे.
त्यात क्षेमेंद्राने म्हटलं एक एक पदसुद्धा कसं काव्यात औचित्य निर्माण करतात. तर आपण जे तिलक कुंकुम लावतो हां, तर समजा सावळी आहे तर तिने चंदनाचा तिलक लावला तर ती अधिक उठून दिसेल. गोरी आहे तर तिने धवलं चंदन लावलं हां, किंवा गोरी पान आहे तर तिने थोडंसं सावळापणा असलेलं कुंकुम तिलक लावलं हां, तर ती आणखीन सुंदर दिसेल. त्याप्रमाणे उत्तम उत्तम पदं हे काव्यात कशी माधुरी आणि गांभीर्य आणि अर्थाचं औदार्य उत्पन्न करतात. इथे त्यांनी म्हटलं असतं की नाही, जे ठरलं आहे तिथे तो म्हणतो यत्र मे मात्रा अधीतम. भरत कैकेयीला अमाता म्हणेल, लक्ष्मण कैकेयीला मारायला धावेल. राम म्हणतो माझ्या आईने सांगितलं आहे तिथे, हे मुद्दाम दिलेलं आहे भासाने, की रामाच्या मनात कैकेयीबद्दल काडी इतकंही किल्मिष नाही, हे सिद्ध करेल आहे. भरत म्हणतो अलम इदानीं व्रणे प्रहर्तुम. आता वास, माझ्या जखमीवर मीठ चोळू नका. आपी सुगुण मम अपि त्वत्प्रसूती प्रसूती सखलो निभृत भीमां पितामी पिताच सपुरुष सुपुरुष पुरुषाणां मातृदोषो न दोषो वरद भरतमार्तम पश्य तावद यथावत. अरे रामा, जिथे तुझा जन्म झाला तिथेच माझा नाही का झाला? बुद्धिमान तुझा पिता माझा पिता नाही का? हे भल्या माणसा, हे सत्पुरुषा, हे माझ्या देवा, माझ्या मातेचा अपराधी, तो पुरुषाचा दोष होत नाही. म्हणून वरद अशा रामा, तू भरताकडे तेवढ्याच प्रेमाने पहा, त्याला परत राज्यात नको रे पाठवूस, असा त्याचा भाव आहे. मग सीतेचं हृदय आईच आहे, ती स्त्री आहे, ती म्हणते अतिकरुणम मंत्र येते भरता. खूपच कारुण्याने बोलतायत होते, त्यामुळे काय विचार केलात आर्यपुत्राने? राम म्हणतो मैथिली तंचिंतयामि नृपतीं सुरलोकयातम येन अयम आत्मज विशिष्ट गुणोन दृष्टा. अगं माझ्या मनात असा विचार येतोय की इतका अप्रतिम स्वभाव आणि गुणी असलेला भरत माझ्या पित्यांना स्वर्गात गेल्यामुळे दृष्टीस पडलेला नाही. ईदृग्विधम गुणनिधीम समवाप्य लोके. असा गुणनिधान असलेला पुत्र, ज्याची खरंच राज्यावर बसायची योग्यता आहे, असा भरतासारखा पुत्र मिळून सुद्धा दिग्भोर विधेर यदिबलम पुरुषोत्तमेषु. मला असं वाटतं की विधीचा म्हणजे दैव जर आपलं सामर्थ्य दाखवत असेल अशा पुरुषांवर, तर त्या दैवाचा धिक्कार असो. किती ग गुणी मुलगा भरत माझ्या तातांच्या पोटी जन्मला आहे, पण तातांना तो नाही बघायला मिळाला. आणि मग तो इतका प्रसन्न होतो आणि भरताला म्हणतो यत् सत्यम परितोषितोस्मी भवता निष्कल्षमात्मा भवान. तू इतका निष्पाप आहेस ना की परितोषित, परि उपसर्गाचा होतो, सगळ्या बाजूनी तू तुझ्या सगळ्या गुणांनी मला सर्व बाजूनी तृप्त केलं आहेस. ना तुला राज्याचा लोभ, ना तू दांभिकपणाने इथे आला आहेस, ना तू इथे काही काय म्हणू उद्वेगाने आलेला आहेस. तू स्वतःला न केलेल्या पापाचा धनी समजून सतत माफी मागतो आहेस आणि तुला आमच्याबद्दल इतकं प्रेम आणि आदर आहे. असा चालत आलेलं राज्य धुडकावून भावासाठी वनात येणारा भाऊ पहिलाच असेल. आणि त्यामुळे तू किती निर्मळ आहेस. तुझ्या बोलण्यानी तू मला घेतलंस विकत. ख्यातैही गुणैही निर्जिता, तू मला जिंकलं आहेस. पण राजाचं वचन आहे किंतु नृपतेः वचनम तत् अनृतम कर्तुं न शक्तो. आणि तूही ते नाही केलं पाहिजेस. किंच उत्पाद्य भवद्विधम भवतु मे मिथ्याभिधायी पिता. रामही हुशार आहे, भासही इतका हुशार आहे. रामाच्या मुखात असा प्रश्न टाकला की भरत निरुत्तर होणार आहे. तो म्हणतो एवढा चांगला मुलगा पोटी जन्माला येऊन माझ्या वडिलांनी असत्यवादी अशी त्याची अपकीर्ती व्हावी का रे जगात. त्यांनी दिलं आहे ना वचन, आणि मी पण त्यांना कबूल केले ना. त्यांनी कैकेयी मातेला वचन दिले ना, त्यामुळे तुला राज्यावर बसावं लागेल. 14 वर्ष मी येऊ शकत नाही रे. यावत भविष्यती